चहा. थँक्यू. दादा कुठे आहे ग? रामदास पेठेत गेला. हॉटेल ब्लू सफारी मध्ये राहतो. अजून किती दिवस त्याला असं करावं लागणार आहे ना काय माहिती. वेदांत म्हणत होता लवकरच नवीन घरी शिफ्ट होईल. हो ग, पण तरी तो एकटाच असणार आहे ना तिकडे. नाही नाही वहिनी, मी नाही त्याला एकटं पडू देणार. थँक्यू. का? कारण अशा विचित्र सिच्युएशन मध्ये सुद्धा तू दादाला साथ दिलीस, त्यासाठी तुला मला थँक्यू म्हणायची काही गरज नाही. माझं कर्तव्य. अमूल्या, तुला दादा खरंच आवडायला लागलाय ना? मला एकदम खरं सांग प्लीज. वहिनी अगं हा काय प्रश्न आहे? अगं हे बघ, माझ्या डोळ्यांना जे दिसतंय, जे जाणवतंय त्याच्यावरनं हे असंच वाटतंय. अगं हे बघ, तू असं काही वाटून घेऊ नकोस प्लीज. तू आरतीला विचारावं तर, बघ ती काय म्हणते. काय ग? वहिनी मला खूप टेन्शन आलंय ग. तू काल बघितलंस ना, नूतन काकू किती चिडल्या होत्या. आता घरी गेल्यानंतर आहे ना, त्या सगळा राग ताईवर काढतील. मी वेदांशी सुद्धा बोलू, त्याला सुद्धा असंच वाटतं. अमूल्या, तुला वाटतंय मी असं काही होऊ दे? हो वहिनी, पण तू अजिबात काळजी करू नकोस आरतीची. आजपासून काही दिवस मीच तिकडे राहायला जाणार आहे. खरंच? हो. थँक गॉड वहिनी, मी तुला सांगते ताईला खूप सपोर्ट मिळेल ग. माझ्या जीवात जीव आला. लेट्स सी. कदाचित मी तिकडे असल्यावर आईची चिडचिड थोडीशी कमी होईल. ताईने फक्त घाबरून राहू नये एवढंच. घाबरलीस? भीती वाटणं ना खूप गरजेचं असतं, नाहीतर माणूस मनाला येईल तसं वागायला लागतो. तुला डॉक्टरला दाखवायचं? कशासाठी? अरे पुन्हा विसरलीस तू. मला न विचारता बाहेर जायचं नाही. किती वेळा सांगायचं? कॉलेजला जातेय, 4-5 वाजेपर्यंत येईन. 4 की 5? एक्स्ट्रा लेक्चर असेल तर थांबावं लागेल. एक्स्ट्रा लेक्चर घ्यायची काही गरज नाहीये. हो, मुलांच्या परीक्षा जवळ आल्या आहेत. खूप सिलेबस पूर्ण करायचंय, घ्यावे लागतील लेक्चर्स. आजपासून एक्स्ट्रा लेक्चर बंद. आज जरा घरात एक्स्ट्रा काम आहे, ते कर. पाहुणे येणार आहेत रात्री जेवायला आणि सगळा स्वयंपाक तू करायचेस. किती जण येणार आहेत? घरी थांब म्हणजे कळेल. काय जमेल ना? मी इतक्या लोकांचा स्वयंपाक कधी केला नाही. मग आज कर. आणि कसं आहे ना, आम्ही पाहुण्यांना नोकरांच्या हातचं खायला देत नाही. पण जमेल का नाही? प्रयत्न करते मी. पण किती लोकांचा स्वयंपाक करायचा? 50. 50? हो. तेव्हा लवकर जा आणि लवकर परत ये.
मूर्ख मुलगी. दिवाळी छान झाली, पण शेवटी आमच्या आईने येऊन सगळं खराब केलं. जाऊ दे ना बहिणी, जे झालं ते झालं. मी बोलणार आहे ग परत आईशी. बहिणी, हे बघ, हा विषय ना न वाढवलेलाच बरं. मी आहे. प्लीज. हाय, दिस इज साहित्य. आद्या, तू बस ना. शॉ. मी तुझे डिझाईन्स बघितले, क्वाईट इम्प्रेसिव्ह. थँक्यू. इनफॅक्ट मला माझ्यासाठी काही आउटफिट्स ऑर्डर करायचे होते. मी हिला सांगितलं, पण अमूल्या, अमूल्या नाव आहे माझं. मी सांगितलं हिला, बट नो रिस्पॉन्स. तू ऑनलाईन ऑर्डर करू शकते सगळं. ऑफकोर्स, पण मला वाटलं सगळं इथल्या इथेच आहे, सो क्वाईट इझी होऊन जाईल आणि अमूल्या विल हेल्प मी आउट. सो अमूल्या लॉजिस्टिक्स आणि सप्लाय मेंटेन करते. तुला हवं असेल तर मी माझ्या डिझायनरला सांगते, ती मदत करेल तुझी. ओके, इवन दॅट साउंड्स परफेक्ट. आणि बहिणी, तो वेंडर कडून आलेला मेल चेक केलास का तू? हो अगं, इनफॅक्ट मी आता त्यालाच रिप्लाय देत होते. आपण त्याला सांगितलं पाहिजे की बाबा तू सप्लाय वेळेत करत जा. एक्झॅक्टली. ओके देन, आय टेक यू लीव. प्लीज. मला ते कॅल्क्युलेटर पास करतेस का? हो. सी यू. बरं झालं हिच्याकडे फार लक्ष नाही दिलंस तू. का ग, काय झालं? अगं बहिणी, आल्यापासून मी तुला सांगते, सारखी मला ऑर्डर देते, हे कर ते कर. मी काय ऐकूयचं? अगं मी तुला सांगते, मी तिला तेच सांगितलं की तू ऑनलाईन ऑर्डर कर, पण नाही. बहिणी, एकतर आहे ना, हिच्या हाताखाली आहे ना कुणालाच काम नाही करायचं ऑफिसमध्ये, सगळ्यांना राजीनामा द्यायचा. मग मी काय ऐकूयचं? आणि तसंही मी आद्या फॅशन वर्ल्डची एम्प्लॉई आहे की नाही, मी तिचं ऐकायला बांधील नाहीच आहे. गुड, ही कोण टिकोजीराव लागून गेली मी हिचं ऐकत बसू. आत्ता सुद्धा बघितलं ना तू, तिला आहे ना माझ्या बाजूला बसायला कमीपणा वाटत होता. तू थांब बहिणी, मी ना या साहित्याची ना चांगलीच काढणार आहे. बापरे, म्हणजे त्या साहित्याचं आता काहीच खरं नाही, हो ना? पण अमूल्या, दादाची कंपनी तिच्या ताब्यात आहे हे तुझ्या लक्षात असू दे फक्त. बहिणी, कंपनी जरी तिच्या ताब्यात असली ना तरी मी तिचं ऐकणार नाही म्हणजे नाही. साहित्या गेली उडत. अगं, परफेक्ट. येस मॅडम, ते टेंडर झालं का सबमिट? हो, झालं ना. ते डॉक्युमेंट्स लागतील फायलिंगसाठी. मग माझ्याकडे द्या, मी करतो फाईल मग. हां, ऍक्च्युली मी आता निघते, आपण नंतर बोलूया. ओके? ठीक आहे. आणि माझं केबिन लॉक करून घे प्लीज. हो, मी कर. थँक्यू. हां.
सगळं वेदांत सरांना दाखवायलाच पाहिजे. काय झालं सर? विजय काय आहे सगळं? दिस इज रॉंग. सर हेच डॉक्युमेंट सबमिट करून त्या साहित्य मॅडमने टेंडर भरलाय. नाही नाही, हे टेंडर आपल्याला मिळालं ना तर रेप्युटेशन खराब होईल, कंपनीचं नाव खराब होईल. यात रस्ट शील्ड पेंट बद्दल काहीच लिहिलेलं नाहीये, FRPs नाहीयेत, वेट रेशो नाहीये. हा रस्ता महिन्याभरात खराब होईल, तोंड कशी पडू आपण, आणि कंपनी ब्लॅकलिस्ट होईल. अरे सर मग होऊ द्या ना, मी तर म्हणतो तसंच व्हायला हवं. म्हणजे सगळा ब्लेम ना त्या साहित्य मॅडमवर जाईल आणि मग त्यामुळे त्यांना कंपनीत जावं लागेल. म्हणजे आर यू आउट ऑफ युअर माइंड? ही कंपनी मी उभी केली, आपली कंपनी आहे, आणि या कंपनीचं नाव खराब झालेलं मला नाही आवडणार. सर बरोबर आहे, पण आपल्या हातात आता काहीच नाहीये ना. नाही 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 विजय, हे सगळं थांबवावं लागेल. पण सर कसं थांबवणार तुम्ही? आणि ही सगळी माहिती कुठून मिळाली तर काय सांगणार तुम्ही? कारण हे डॉक्युमेंट्स मी दिलेत ना तुम्हाला. काहीतरी विचार करावा लागेल. हो बरं, बाकी कंपनीत सगळं व्यवस्थित आहे ना? हो सर. आणि कोणाला कळलं नाही ना तू इथे आलायस ते? नाही सर, कोणाला काहीच माहित नाहीये. तसं मी खूप हुशार आहे. बर सर एक सांगू, सगळ्या स्टाफला दिवाळीचा बोनस मिळालाय, पण तरी नाखुश येते. का? तुम्ही नाही येत ना ऑफिसमध्ये. विजय, तू समजवणार आहे सगळ्यांना. सगळ्यांना सांग की कामाकडे लक्ष द्या आणि रिॲक्ट करू नका काही. हा पण सर हे सगळं किती दिवस चालणार आहे? म्हणजे बघूया. तो पुरुषोत्तम त्याची खेळी खेळतोय, मग आता मी माझा खेळ खेळणार. डोंट वरी, मी परत येणार. आणि तुला ती स्टीव्ह जॉब्सची गोष्ट लक्षात आहे? त्याला पण त्याच्या कंपनीमधनं काढून टाकलं होतं, पण मग त्याच कंपनीत त्याला परत बोलावलं होतं. हा आठवते मला सर. सर तसंच होणार बघा. अशी परिस्थिती येणार ना की तुम्हाला VW इन्फ्रामध्ये परत बोलवलं जाणार. आणि गोष्ट लक्षात ठेव विजय, मला VW इन्फ्रामधून काढलं नाही, मी स्वतः सोडली कंपनी. तो योग्य वेळ आली की मी येईन परत. सर त्या दिवसाची मी आतुरतेने वाट बघेन सर. आणि विजय, मी आता कंपनीत नसलो ना तर मी आपल्या कंपनीचं नुकसान नाही होऊ देणार. आणि त्या पुरुषोत्तम गुडपल्लीवरला कसा धडा शिकवतो ना ते बघ. सर येऊ मी? अरे वा, आज फायनली मला माझ्या वहिनीच्या हातचं जेवायला मिळणार आहे. तर हा मस्त. आरती, अगं काय आहे हे सगळं? अगं स्वयंपाक करते. एवढा? नूतन काकूंनी सांगितलंय ना. अगं हो, पण एवढा कशासाठी? अगं पाहुणे येणार आहेत घरी, 50 लोकांचं जेवण बनवायचंय. काय 50 जण येणार आहेत? हो. अगं पण मग तू एकटी का करते सगळं? कोणाला तरी घे मदतीला. नूतन काकूच म्हणाल्यात की पाहुण्यांसाठी सगळं तूच करायचंय. असं कसं? अगं थांब, मी तुला मदत करते. अगं नाही नाही नको, थांब तू बस, मी करेन. नाही अगं आरती, अवस्था बघ काय झालीये तुझी, केवढी घामाघूम झालीयस. मला एक कळत नाहीये, मुळात 50 लोक कशाला येणार आहेत घरी? नाही ग, मला नाही माहित काहीच. कशी आहेस? कधी आलीस? हे काय आताच येते अगं. बाय द वे, मी इथे आता असणार आहे पुढचे काही दिवस. वा. अगं काय ग, पण तू तुझ्या सासूला सांगून आलीस ना का तू सुद्धा तुझे निर्णय स्वतःच घेतेस? हा ऍक्च्युली आई,
सार्थकचे मम्मा आणि पप्पा काही दिवस मुंबईला जात आहेत ना, मग म्हणून त्यांनी सजेस्ट केलं की तू पण हवं तर माहेरी जाऊन राहा काही दिवस. पण मला माहितीये तू तुझ्या सासूला विचारूनच सगळ्या गोष्टी करत असशील. माझी खात्री आहे. संस्कार आहेत माझे तसे. आई आपल्याकडे काय कोणी पाहुणे वगैरे येणार आहेत का? हा म्हणजे माझ्या 2 मैत्रिणी येणार होत्या, पण आता ते कॅन्सल झालेत. दोनच मैत्रिणी ना आई? मग अगं तू आरतीला एवढा सगळा स्वयंपाक कशाला करायला सांगितलास 50 लोकांसाठी? काय आरती, अगं किती लोकांचा स्वयंपाक केलायस तू? 50. अगं काय मूर्खपणा आहे हा. हो तुम्हीच तर सांगितलं ना की पाहुणे येणार आहेत, 50 लोकांचं जेवण बनवायचंय. अगं मी तुला का सांगीन 50 लोकांचा स्वयंपाक करायला? आणि 50 लोक येणार असते तर मी त्यांना बाहेर घेऊन गेले असते, नाहीतर ऑर्डर केलं असतं मी सगळं. आणि 50 लोकांना घरी बोलवायला मला काही वेळ लागलाय? बघितलं आरती, म्हणून मी सांगते, मी तेव्हा सांगत असते ना तेव्हा तू लक्ष दे. तुझं लक्ष नसतं. अगं पण आता बिचारीने एवढं सगळं केलंय ते वाया जाईल आई. हो आरती, एक काम करतेस का? तुझ्या माहेरी देऊन येतेस का हे सगळं? नाही म्हणजे वाया जायला नको ना. आई अगं आरती, अगं आरती. आई काय चाललंय तुझं? असं वागतात का? तू का बोललीस आरतीला असं? मग कळायला नको तिला? आई पण अगं बोलायची पद्धत असते ना एक. आता मागे एकदा सारिकावरून सारिकाच्या मम्मा मला बोलल्या होत्या बघ काहीतरी, तेव्हा दादाला किती वाईट वाटलं होतं, तुला आठवत नाहीये का? किती त्रास झाला होता तुम्हाला सगळ्यांना. आता माझ्या सासरी माझ्याशी असं कोणी वागल्यावर जसा तुम्हाला त्रास होतो तसाच तिच्या माहेरच्यांना पण त्रास होतच असेल ना. आद्या, माहेर वशीण म्हणून आली आहेस तेव्हा यायचं, खायचं, प्यायचं, आराम करायचा आणि जायचं. मी माझ्या सुनेशी कसं वागायचं हे तू नाही शिकवायचंस मला. आणि हिला जर आत्ता सरळ केली नाही ना तर ही माझ्या डोक्यावर मिऱ्या वाटेल, मिऱ्या. आई आई काय झालं? उत्तम, मस्त काम चाललंय तुझं. थँक्यू सो मच. पण हे टेंडर आपल्यालाच मिळेल ना? प्रश्न पडायच्या आधी उत्तर शोधून ठेवलेलं असतं मी. म्हणजे हे टेंडर आपल्यालाच मिळेल अशी व्यवस्था करून ठेवली आहे मी. फक्त त्यासाठी थोडा खर्च करावा लागेल. किती? टेंडरच्या रकमेच्या 1%. पण मग ते कसं मॅनेज करायचं? तू CEO आहेस कंपनीची. कंपनीच्या अकाउंटमधून पैसे काढायचे. मी? काळजी करू नकोस, मी सांगतो नूतन मॅडमला. ऑलराईट. हे टेंडर आपल्याला मिळालं, सगळं श्रेय तू घ्यायचंस. आणि इतका जल्लोष करायचा, इतका जल्लोष करायचा, वेदांत वानखेडेचं नाव कुणाला आठवलं पण नाही पाहिजे. प्रॉफिट मार्जिन वेदांतनं कमवलेल्या मार्जिनपेक्षा जास्त असायला हवं. तर तुम्ही सगळी व्यवस्था केलीच आहे म्हटल्यावर हे सुद्धा होईल. थँक्यू सो मच. म्हणजे मला इतक्या कमी वेळात इतकी मोठी कामं करायला मिळतात. अजून तुला खूप मोठी कामं करायची.
इतकी मोठमोठी कामं करायची की वेदांत वानखेडेचं नाव इतिहास जमा झालं पाहिजे. त्याचं नाव ना कंपनीत राहिलं पाहिजे ना मार्केटमध्ये. बाकी कोणाला काही संशय तुझ्याबद्दल? नाही नाही, अजून तरी तसं काहीच नाही. कोणाला कळायला नको मी तुला पेरलंय म्हणून. आणि त्या वेदांत वानखेडेकडे जरा नीट लक्ष दे. ऑफकोर्स माझं पूर्ण लक्ष आहे त्याच्यावर. आणि हो, देव आहे तो तर माझ्यासाठी.